सर्वांच्या हिताचे व सर्वांना नवी आशा नवी दिशा दाखवणारे, तसेच गरीब गरजूंचा आवाज म्हणून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धावपळ करणारे सर्वात महत्त्वाचे चॅनल म्हणजेच लोकदिशा चॅनल. बघत राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार आदिवासी समाजाच्या जमिनी गैर आदिवासी यांना भाडेतत्वावर घेता येणार. याबाबत लवकरच राज्य सरकार एक नवीन कायदा निर्माण करणार आहे. या निर्णयामुळे आदिवासी पारधी परिवर्तन आघाडीच्या संस्थापक अध्यक्ष शरद पवार व तसेच अनेक आदिवासी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. अनेक आदिवासी नेत्यांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती जमातीच्या अतिक्रमणधारकांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी भाडेतत्वाच्या नावावर घेऊन उद्योगपत्यांच्या व इंडस्ट्रीयलच्या हातामध्ये देऊन त्या जमिनीचे खाजगीकरण करून तिथे गौण खनिज उत्खननासाठी खाजगी कंपनीशी थेट करार करण्यास दिलेली मुभा धोकादायक ठरेल. गडचिरोली सारख्या नैसर्गिक संपन्न जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन जंगलतोड, पर्यावरणीय हानी होऊ शकते व तसेच मुख्य अनुसूचित जाती जमातीच्या परिवारांना त्या जमिनीपासून बेदखल करून त्यांना भूमिहीन करण्याचा हा एक डाव आहे. अशा प्रकारची काळजी शरद पवार यांनी दर्शवली आहे.